साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. मानूर या ऐतिहासिक ग्रामपंचायती अंतर्गत आणि गोपीनाथगड या अगदी नयनरम्य परिसरामध्ये आयोजित या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने उपस्थित आपल्या महाराष्ट्रातील लाडके हास्य अभिनेते माननीय भाऊ कदमजी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले गटविकास अधिकारी, दोन बंधू, चालक बंधू, गावचे सरपंच, उद्योगपती लिंबादादा नगरगोचे साहेब, आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ नागरिक बंधू भगिनींनो, अतिशय चांगल्या उद्देशाने हे अभियान सुरू झालेलं आहे आणि या अभियानासाठी आपल्या समोर हास्य अभिनेते आणलेले आहेत. ह्याचं एक हे सांगतो मी की फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या या दोन कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदम हे घरोघरी पोहोचलेले आहेत. आज आपण जर बघितलं तर माणसाच्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य सुद्धा बिघडत चाललेलं आहे. ताणतणाव दैनंदिन जीवनात प्रचंड वाढलेला आहे. आता इथं चला हवा येऊ द्या म्हणायची गरज नाही, कारण सगळा मोकळाच परिसर आहे, हवेशीर परिसर आहे, पण डोक्यातली हवा मात्र काढायची गरज आहे. आणि जसं आता माझ्या अगोदर सांगितलं की आपल्याला जर आपलं गाव आदर्श करायचं असेल तर आपल्या डोक्यातली हवा काढली पाहिजे. आपण कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे हा विचार न करता, कोणत्या गटाचे याचा न विचार करता आपण भारताचे, आपण जे म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर ही भावना जर आपण वर्षभर आपल्या मनामध्ये ठेवली तर राष्ट्रप्रथम ही भूमिका आपली निर्माण होते. माझं गाव सुद्धा बीड जिल्ह्यातलंच आहे आणि लहानपणी मी बघितलं की गावामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती आणि फरशी असणाऱ्या दोन इमारती असायच्या. एक जिल्हा परिषदेची शाळा आणि दुसरं म्हणजे दवाखाना, आणि बाकी आमची सगळी घरं ही कशाची असायची, कुणाची दगड मातीची असायची, खाली सारवायचं शेणाने, मातीने भिंती सारवायच्या. काही जणांचे कुडाचे घर होते, तुराट्या वापरायच्या दरवर्षी त्याला हे करायला. काही जण गोठ्यात राहत होते. पण मागच्या 40-45 वर्षामध्ये काय झालं की आपले घर जे आहेत ते हळूहळू सुधारत गेले आणि ही जिल्हा परिषदेची शाळा ची दुर्दशा वाढत गेली. त्याच्यानंतर दवाखाने मागे जात गेले. त्याचं थोडक्यात म्हणजे की सार्वजनिक सुविधा ज्या आहेत त्या मागे पडत गेल्या. मग आपलं घर चांगलंय पण दारात पाऊल टाकलं की रस्ता खराब आहे. म्हणजे पावसाळ्यात वागताना चिखल आहे, नालीमध्ये कचरा आहे, गावात कचरा आहे, एखाद्याचा रिकामा प्लॉट असला तर तो कचऱ्याने भरलेला. आणि म्हणून काय होतंय की मागच्या 25-30 वर्षासोबत आपण जर तुलना केली तर जितकी संख्या दवाखान्यांची आणि डॉक्टरची वाढली त्यापेक्षा जास्त पेशंटची संख्या वाढलेली आहे. आणि दुसरं म्हणजे की आपण कुणाच्या जीवनात हसू आणतोय. तुम्हाला सांगतो, हसणं हे सोपं असलं आणि दिसत असलं तरी मी अभिनेता गोविंदा यांची एक मुलाखत बघितली होती आणि सगळ्यात अवघड काय असेल तर हसविणं. म्हणजे चित्रपटामध्ये रडविणं सोपं आहे परंतु हसविणं सगळ्यात अवघड आहे. आणि आपण जीवनात पण बघा की दुसऱ्याच्या जीवनात हास्य निर्माण करणं खूप अवघड आहे. रडवायला तर आपण काय रस्ता अडवितो, बांध करतो, एकमेकाच्या जमिनीवर ताबा घेतो आणि भांडणं करतो, कोर्टात जातो, पोलीस स्टेशनला जातो, तहसीलला जातो. आपण सगळं रडविण्याचंच काम करतोय. परंतु कधीतरी आपण इतरांना हसविण्याचं काम करायचं असेल तर आपल्याला हे सगळे मतभेद बाजूला ठेवावे लागतील आणि एक मानव म्हणून आपल्याला पुढे वाटचाल करावं लागेल. आणि ही जर भूमिका सर्वांनी घेतली ना तर आपलं गाव हे नक्कीच महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे याच्यामध्ये पुढे जाऊ शकतं. आणि हे केवळ अभियानासाठी नाही तर प्रत्येकाच्या जीवनासाठी आवश्यक आहे. हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आपण आपल्या गावाच्या विकासासाठी जिथे कोणत्या दिवशी कार्यक्रम राबवताल, ते सुट्टीचा दिवस असेल तरी सुद्धा मी या ठिकाणी येईल अशीही तुम्हाला ग्वाही देतो. थांबतो. धन्यवाद.